TET परीक्षेची तयारी करणारे माझे सर्व बंधू भगिनी आणि मित्र, मी दिनेश बडुरे आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये. आपण TETची तयारी करत असताना TET आणि CTET या दोन्ही परीक्षेची गणिताची तयारी करत असताना या मागील भागामध्ये आपण सरासरीविषयी आपण माहिती पाहिलेली होती. त्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यासोबत यापूर्वीच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न पडलेले होते हे आपण पाहिलेले आहेत. काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आज आपण आणखीन काही प्रश्न येथे बघणार आहोत. बघा, आपण हा प्रश्न बघितलेला होता शेवटच्या तासिकेमध्ये. बघा, पुढचा प्रश्न आहे, एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार 8,000 रुपये आहे. एक कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये काही आता ती विशिष्ट किती कामगार आहेत याची संख्या आपल्याकडे नाही. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, तर सर्व कामगारांचं जर सरासरी पगार जर काढली आपण तर ती किती आहे 8,000 रुपये आहे. त्यानंतर त्यात 7 कामगारांचा सरासरी पगार 12,000 रुपये आहे. किती कामगार आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. पैकी 7 कामगाराचा जर तुम्ही विचार केला तर त्यांचे पगारांची सरासरी किती आहे 12,000 रुपये आणि उरलेल्या कामगाराची सरासरी पगार जी आहे ती 6,000 रुपये. परत ॲलिगेशन मेथडनं जसं आपण काल एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं त्याच पद्धतीनं येथे आपल्याला बघायचं आहे. तर कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या किती. मग आपण समजा की एकूण जे काही कामगार आहेत तर ते एक्स आहेत असं म्हणू. ठीक आहे, तर एकूण कामगार जे आहेत तर एक्स आहेत असं म्हणूयात. आता ही ॲलिगेशन मेथडनं सोडवत असताना काही शॉर्टकट पण आहे आणि याचे डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे जेव्हा आपण याला व्यवस्थित सोडवायचा प्रयत्न करूयात तर कशा पद्धतीनं सोडवता येईल बघा. पहिल्यांदा आपण काय म्हणूयात की इकडे कामगार लिहूयात. ठीक आहे, त्यानंतर त्यांची सरासरी लिहूयात. त्यानंतर त्यांची एकूण सॅलरी किंवा एकूण पगार. बघा, पहिल्यांदा कामगार किती आहेत आपल्याला माहीत नाही. एकूण कामगार एक्स म्हणलात तुम्ही आणि त्यांची सरासरी, त्या सर्व कामगारांची सरासरी पगार किती आहे 8,000 रुपये आहे. तर त्यांच्या सर्वांच्या पगारांची बेरीज घेतलात तुम्ही, सगळ्याची पगार घेतलात आणि त्यांची ॲडिशन घेतलात तर ती किती येणार याच्या गुणाकार आहेत की म्हणजे एकूण पगार सर्व कामगाराचे किती होणार 8,000 एक्स होणार. त्यानंतर आता 7 कामगाराचं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा इथं 2 टप्पे केले त्यांनी, 7 कामगार आणि उरलेले कामगार. 7 कामगार जे आहेत तर त्यांची सरासरी पगार किती आहे 12,000 रुपये आहे. ठीक आहे, मग 12,000 रुपये असेल तर त्या 7 कामगारांची एकूण पगार किती असेल तर बघा 12×5 = 12×7 = 84. तर 84,000 रुपये एवढं काय असेल या 7 कामगाराचीच पगार असेल. आता राहिलेले जे आहेत तर बघा एकूण एक्स आहेत, पैकी 7 गेले म्हणजे राहणार किती x - 7 हे राहिलेले एकूण कामगार आहेत आणि त्यांची सरासरी पगार किती आहे 6,000 रुपये आहे. तर या दोघांचे आपण परत मल्टिप्लिकेशन करू. बघा 6,000 × x म्हणजे 6,000 x आणि 6,000 × 7 म्हणजे 42,000. बघा, एकूण कामगार आपण एक्स गृहीत धरले बरोबर आणि एकूण एक्स आहेत पैकी 7 वजा झाले तर राहिलेले x - 7 म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या दोघांची बेरीज म्हणजे 7 कामगार आणि राहिलेले कामगार यांच्या दोघांच्या पगाराची जर बेरीज घेतलात तर ते किती येणार आहे 8,000 एक्स येणार आहे. मग आपण लिहूयात ते. बघा 84,000 अधिक 6,000 एक्स त्यानंतर वजा 42,000 बरोबर काय येणार तर हा 8,000 एक्स. ठीक आहे, बघा या 84,000 मधून 42,000 गेले तर राहणार किती 42,000 = हा 6,000 पलीकडे गेला तर 8,000 मधून हा 6,000 एक्स वजा करूयात आपण म्हणजे राहणार किती
2000x 2000x म्हणजेच 42,000. तर बघा हे 3 3 0 इथंच कॅन्सल केलो मी. तर x बरोबर किती येणार 42 भागिले 2. x बरोबर 21. म्हणजे त्या कारखान्यामध्ये एकूण 21 कामगार आहेत. समजलं असेल तुम्हाला. इथं काय केलेलं होतं, एकूण सर्व कामगार 21 कामगार होते, पण ते कामगाराची संख्या आपल्याला दिलेली नव्हती. काय दिलेलं होतं, तर त्या 21 कामगार म्हणजे सर्व कामगाराची सरासरी पगार किती होती 8,000 होती. पैकी 7 कामगाराचे सरासरी पगार 12,000 दिले होते आणि राहिलेल्या कामगाराचे म्हणजे x वजा 7 केला तुम्ही, 7चे तर इथे घेतलेले होते ते 6,000 आहे. मग अशा वेळेस यांचा दोघांचा गुणाकार म्हणजे त्यांची एकूण पगार असते. याचे 7 लोकांचे पगार राहिलेल्या लोकांचे पगार यांची बेरीज म्हणजेच काय 8,000x. आणि याला जेव्हा आपण समीकरणाच्या रूपामध्ये मांडलात तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आणि x म्हणजेच त्या कारखान्यातील एकूण कामगार जे होते ते किती 21 होते. तर 21 पर्याय असणारा पर्याय क्रमांक C आपला करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, आले लक्षात. आता याला शॉर्टकट पण आहे. मग ती शॉर्टकट करत असताना थोडंसं आपल्याला ती मेथडच लक्षात ठेवावं लागेल. तर ती कसं असेल बघा, इथं तुम्ही लक्षात घ्या की एकूण कामगाराचे सरासरी पगार 8,000. आपण काय करतो, मध्यभागी एकूण जो काही एकंदरीत सेंट्रल आहे म्हणजे त्या सर्वांची सरासरी जी आहे ती इथे घेतो. त्यानंतर एका बाजूला आपण 7 कामगार घेऊयात. ठीक आहे, आणि एका बाजूला उरलेले घेऊयात. ठीक आहे. आता यांचा सरासरीमध्ये फरक जर बघितलात तुम्ही तर बघा 7 कामगार 12,000 होते आणि उरलेले 6,000. 7 कामगार जे होते त्यांची सरासरी 12,000 आणि उरलेले जे होते त्यांची सरासरी 6,000. परत एकदा बघा, हे बघा 12,000 आणि 6,000. मग याच्यानंतर आपण काय करतो, तर त्यांचा फरक शोधतो. फरक म्हणजे काय, तर एकंदरीत जो काही आपलं सरासरी आहे तर त्या सरासरीमधून हे डिफरन्स शोधतो आपण. मग 12,000 मधून 8,000 गेले तर 4,000. त्यानंतर इकडं 8,000 मधून 6,000 गेले 2,000. मग यांचा रेशो घेतो. मग यांचा रेशो गुणोत्तर घेत असताना हा किती होणार 1:2 हा गुणोत्तर होणार. म्हणजे 7 कामगार म्हणजे 1 भाग आहे. काय म्हणलो, 7 कामगार म्हणजे 1 भाग आहे. तर उरलेले कामगार त्याच्या दुप्पट, 7च्या दुप्पट किती 14. तर 7 अधिक 14 म्हणजे 21 कामगार त्या कारखान्यामध्ये काम करतात. लक्षात आलं असेल तुम्हाला. याला ॲलिगेशन मेथड असं म्हणतो आपण. आणि ॲलिगेशन मेथडनं यापूर्वी एक प्रश्न आपण कालच्या भागामध्ये सोडवलेला होता. सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला थोडं लक्षात काय ठेवावं लागेल. पहिल्यांदा सेंट्रल म्हणजे सर्वांची सरासरी, त्यानंतर दोन्ही बाजूला त्याचे जे 2 तुकडे केलेले आहेत त्याचे जे 2 भाग केलेले आहेत तर त्या 2 भागांची सरासरी 2 बाजूला लिहा. त्यांचा फरक शोधा. म्हणजे सरासरीचा फरक म्हणजे काय करणार, मोठ्यातून वजा करा, मोठ्यातून छोटं वजा करा. इथली सरासरी मोठी होती म्हणून 12,000 मधून 8,000 वजा केले 4,000 आणि इथं मात्र 8,000च मोठा आहे. मग याच्यामधून हा डिफरन्स बघितला तर 2,000. रेशो बघितला तर 1:2 आहे. म्हणजे 2,000चं 4,000 हे दुप्पट आहे, त्याच्यामुळे 1:2. मग हा क्रॉस अशा पद्धतीने यांचं रिलेशन असेल. म्हणजे 7 कामगार म्हणजे 1 भाग, तर 2 भाग म्हणजे किती 14 कामगार आणि या दोघांची बेरीज म्हणजेच 21. म्हणून एकूण त्या कारखान्यामध्ये 21 कामगार काम करतात. त्यानंतरचा भाग बघा. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, एका तुकडीत 36 विद्यार्थ्यांची सरासरी 14 वर्ष आहे. बघा अशा प्रकारचं आपण काल एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं. ते एका घरामध्ये काही लोक अगोदर होते, मग परत एक व्यक्ती मृत्यू पावल्यामुळे त्यांची सरासरी कमी झाली. अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यानंतर याच्यामध्ये नावाड्याचे काही प्रश्न येतात. हा प्रश्न बघा TET पेपर 2021 मध्ये हा विचारलेला होता. पेपर 2 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. बघा इथे परत याला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने एकदा बघूयात आपण, म्हणजे व्यवस्थित सोडवूयात एकदा आणि त्यानंतर याची शॉर्टकट सुद्धा पाहूयात. बघा एकूण सदस्य किती होते अगोदर,
तर अगोदरचे सदस्य किंवा विद्यार्थी हे 36 होते. त्यांचा सरासरी जो आहे तो किती 14 वर्ष आहे. आणि जेव्हा तुम्ही वर्ग शिक्षक वाढवलात म्हणजे एक व्यक्ती वाढला, सदस्य किती झाले, हे झाले 37. आणि तेव्हा त्या सर्वांची सरासरी मात्र कशाने, 1 ने वाढते. म्हणजे 1 ने वाढते म्हणजे अगोदर 14 होती, आता होणार 15. बरोबर आहे. मग या सर्वांच्या वयांची बेरीज, तर यांच्या सर्वांच्या वयांची बेरीज ही किती येईल, तर यांच्या गुणाकार आहेत की, तर यांचा गुणाकार बघा आता 36 गुणिले 14, 14 पंचे 70, 84, हातचे 8 आणि 14 त्रिक 42 आणि हे 504 यांचा गुणाकार बघा. 15 सक्क 90, 15 सत्ते 5 दुर्शे हे 10 आणि 15 त्रिक 45 आणि 10 55 यांचा फरक बघा. एकूण अगोदर 36 विद्यार्थी होते, एक व्यक्ती वाढल्यामुळे सरासरी वाढली. मग एक व्यक्ती वाढल्यामुळे सरासरी वाढली, तर त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे, तर डिफरन्स म्हणजे बघा 55 मधून 4 गेले 51. तर 51, आता तुम्ही म्हणाल की 504 मधून 555 कसे वजा झाले. इथं आपण काय केलं, डिफरन्स शोधत असताना मोठ्यातून छोटं वजा करतो. म्हणजे 555 मधून 504 वजा केले आपण, तर 51 आलं. तर तो जो वाढलेला व्यक्ती आहे, जो वर्ग शिक्षक आहे, तर त्या वर्ग शिक्षकाचं वय किती आहे, 51 वर्ष आहे. हे झालं डिस्क्रिप्टिव्ह मेथड. आता शॉर्टकट मेथड आपण काल पाहिलेल्याप्रमाणे शॉर्टकट मेथड काय असेल, फॉर्म्युला काय करायचा, अगोदर नवीन सरासरी म्हणजे हे काय शोधलेलो आपण, जो नवीन व्यक्ती ॲड झालाय किंवा नवीन व्यक्ती एखादा व्यक्ती कमी झालाय, तर त्याच्याशी संबंधित वर्ष असेल, वय असेल, तर ते शोधण्यासाठी आपल्याला जे आवश्यक गोष्टी आहेत, तर ते शोधण्यासाठी काय करतो आपण, नवीन सरासरी जी आहे त्याच्यामध्ये जुने मेंबर्स, एकूण मेंबर्स जे आहेत ते एकूण मेंबर्स गुणिले फरक, सरासरी मधला फरक. येथे जर बघितला तर नवीन सरासरी किती होते, शिक्षक आल्यामुळे नवीन सरासरी किती झाली, 15 होते. तर इथं हे 15 अधिक जुने मेंबर किती होते, जुने विद्यार्थी किती होते, एकूण 36 होते. तर इथे आपण घेतलं 36 गुणिले फरक किती आहे, 1 न सरासरी 1 न वाढलेली आहे, म्हणून इथं 1 घेऊयात. बघा 15 अधिक 36 आणि 15 अधिक 36 म्हणजेच 51. म्हणून जो शिक्षक आहे जे, तर त्या शिक्षकाचं वय किती आहे, 51 वर्ष आहे. ठीक आहे, आलेला असेल तुम्हाला लक्षात. सोपा भाग आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न हे सर्रास विचारतात. आणि पाठीमागचे जे आपण PYQs बघतो, तर त्याचा उद्देशच हा आहे की या घटकावर यापूर्वी कसे प्रश्न विचारलेले आहेत याचा आपण अभ्यास करणे. पुढील प्रश्न बघूयात. बघा पेपर 2 2024 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. तो प्रश्न अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे. 1 ते 91 या नैसर्गिक संख्याची सरासरी किती. आपण एक फॉर्म्युला काल पाहिलेला होता. जर 1 पासून n नैसर्गिक संख्या असतील आणि त्याची सरासरी काढायची असेल, तर फॉर्म्युला होता 1 + n डिवाइड बाय 2. म्हणजे पहिली संख्या म्हणजेच कोण आहे, 1 आहे, आणि अधिक शेवटची संख्या. ठीक आहे, आता 1 पासून शेवटची संख्या म्हणजे एकूण संख्या, म्हणजे एकूण 91 नैसर्गिक संख्याचा इथे विचार करायचा आहे. तर शेवटची संख्या म्हणजेच n आहे आणि त्याला 2 न भागा. मग इथं 1 अधिक 91 भागिले 2 म्हणजेच 92 भागिले 2 आणि 92 भागिले 2 म्हणजे 46. 46 पर्याय क्रमांक C जो आहे तो आपलं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक C जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. एका नावे सेम क्वेश्चन बघा आता सारखंच. आता हा शॉर्टकट पद्धतीने डायरेक्ट सोडूयात आपण. काय म्हणलं बघा, एका नावे सरासरी 26 वजनाची 25 मुले आहेत. बघा अगोदर सदस्य, त्यानंतर सरासरी. ठीक आहे, सदस्य बघा पहिल्यांदा सदस्य किती होते, 25 मुले बसली होती. हे 25 मुले.
आणि त्यांची वजनाची सरासरी किती होते? 26 होते. आता नावाडी आला. नावाडी आल्यामुळे त्याचे वजन जे काय असेल त्या वजनामुळे काय झालं? सरासरी किती झाली? 27 किलो झालं. सरासरी 27 म्हणजे 1 न वाढली आणि तो व्यक्ती आल्यामुळं एकूण व्यक्ती झाले 26. बघा आताचा फॉर्म्युला काय? आता इथं नावाड्याचे वजन काढायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. मग नावाड्याचे वजन काढायचे असेल तर फॉर्म्युला काय बघा? नावाड्याचे वजन बरोबर आपण काय करतो? नवीन सरासरी घेतो. ठीक आहे, पहिल्यांदा नवीन सरासरी त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला काय? तर एकूण जुने मेंबर्स म्हणजे एकूण अगोदरचे सदस्य किती आहेत? 25 आहेत, बरोबर आहे. आणि त्या अगोदरच्या सदस्याला फरक जो आहे सरासरीमधला त्याच्यानं मल्टिप्लाय करायचा आहे. तर सरासरीमधील फरक, ठीक आहे, हे अगोदरचे सदस्य होते. तर नवीन सरासरी किती आलेली आहे बघा? सरासरी वाढलेली सरासरी 27 अधिक जुने मेंबर्स किंवा अगोदरचे सदस्य किंवा अगोदरचे विद्यार्थी 25 गुणिले, सॉरी इथं गुणाकार करायचा आपल्याला, इथं गुणाकार करा, इनटू सरासरीमधला फरक. मग सरासरीमधला फरक किती आहे? 1 आहे, तर इथं 1 घ्या, बरोबर 27 अधिक 25 आणि 27 अधिक 25 म्हणजेच 52 किलो हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट पर्याय आहे, बरोबर आहे. तुम्हाला लक्षात येत असेल. बघा एकाच प्रकारचे प्रश्न नेहमी रिपीट होतात, तर त्याच प्रश्नाचा आपल्याला सराव करायचा आहे. नेक्स्ट, त्यानंतर बघा एक गाडी पुणे ते मुंबई हे 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि परत अंतर तोच आहे बघा. पुण्यापासून निघाली मुंबईला गेली 60 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि परत मुंबईवरून परत जेव्हा पुण्याला येत होते त्यावेळेस मात्र ते थोडंसं फास्ट आले, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने आले. तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? बघा हा प्रश्न परत आपण थोडंसं दोन्ही पद्धतीनं सोडवूयात. जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं सोडवतो तर डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं सोडवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नेमकं काय थेअरी आहे ते लक्षात येईल. समजा आपण एकूण अंतर जो आहे तो x आहे असं म्हणू. समजा अंतर जो आहे तो x किलोमीटर आहे असं म्हणूयात, ठीक आहे. मग जाताना त्याला लागलेला वेळ किती असेल? आपल्याला माहित आहे अंतर x होतं आणि वेग किती होता? 60 किलोमीटर प्रति तास. आणि येताना जो होता वेळ तो किती होता? x भागिले 90. आपल्याला माहित आहे अंतराला जेव्हा वेगानं भागू तेव्हा आपल्याला वेळ मिळतो. त्यानंतर परत जर अंतरचा विचार केला तुम्ही तर एकूण अंतर किती होणार? अंतर जाणं येणं कसं आहे? पुणे ते मुंबई x किलोमीटर असेल तर मुंबई ते पुणे सुद्धा xच असणार आहे. म्हणजे अंतर किती असणार आहे? अंतर असेल 2x. x जाताना x आणि परत येताना x म्हणजे 2x, बरोबर. तर आता आपल्याला काय शोधायचं होतं? तर सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग कसं काढणार तुम्ही? तर एकूण जो काही डिस्टन्स आहे तर एकूण डिस्टन्सला तुम्हाला काय करावं लागेल? एकूण वेळेनं भागावं लागेल. मग एकूण डिस्टन्स किती आहे तुमचं? 2x एवढा एकूण डिस्टन्स आहे. आणि एकूण वेळ किती लागला तुम्हाला? तर ह्या दोघांची बेरीज तिरपा गुणाकार बघा 90x, बरोबर आहे, अधिक हा गुणाकार 60x भागिले या दोघांचा गुणाकार 60 गुणिले 90. बघा इथं घेतो मी हा 90x आणि 60x म्हणजेच किती? 150x लिहूया तिथं. 150 150x बाय या दोघांचा गुणाकार तसंच ठेवतो. गुणाकार करत बसण्यापेक्षा परत आपल्याला टर्म कॅन्सल करता येतील म्हणून तसंच ठेवलेलं आहे. हा 150x डिवाइड बाय
हा 60 × 90. बघा छेदाचा छेद अंशात जात असतो, माहीत असेल तुम्हाला. परत एकदा रिवाइज करतो. जेव्हा एखाद्या फ्रॅक्शनमध्ये छेद असेल आणि त्याला परत छेद असेल म्हणजे छेदाचा छेद हा अंशात गुणाकारात येतो. याला मी असं लिहू शकतो 2x गुणिले हे छेदाचा छेद 60 × 90 वर येणार गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये हा 150x. हा x कॅन्सल झाला, 1 1 0 कॅन्सल केलो, 15 1 15 चौक 60, तर 4 2 8 8 9 72, तर 72 किलोमीटर प्रति तास हे काय झालं, त्या गाडीचा ॲव्हरेज वेग, त्या गाडीचा सरासरी वेग झाला. म्हणजे काय, परत एकदा बघा, थोडं लक्षात घेऊ आपण. जाताना मुंबईला जाते वेळेस पुण्याहून निघाले ते 60 किलोमीटर प्रति तासाने गेले. परत मुंबईहून जेव्हा तेव्हा परत आले ते 90 किलोमीटर प्रति तासाने आले. तर त्याचा एकूण सरासरी तुम्हाला वेग काढायचा होता. तर सरासरी वेग किती होता, 72 किलोमीटर प्रति तास. आता याचा काही शॉर्टकट आहे का, तर शॉर्टकट आहे याला. जेव्हा दोन वेग दिले जातात, बघा, जेव्हा दोन वेग दिले जातात आणि अंतर समान असेल, जर अंतर समान असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. पहिला वेग A आणि दुसरा वेग B असेल तर इथं पहिला वेग किती होता, 60 किलोमीटर प्रति तास आणि दुसरा 90 किलोमीटर. फॉर्म्युला आहे 2AB/A + B. बघा, जर अंतर सारखे आहेत आणि वेग 2 आहेत आणि तुम्हाला ॲव्हरेज काढा म्हणलं, कशाचा ॲव्हरेज, तर वेगाचा ॲव्हरेज काढा म्हणलं, तर त्यावेळेस सरासरी वेग काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा. 2 × 60 × 90 भागिले 60 + 90 बरोबर 2 × 60 × 90. आता जेव्हा आपल्याला असं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि छेदामध्ये काहीतरी संख्या आहे, तर शक्यतो ते गुणाकार करत बसण्यापेक्षा पहिल्यांदा काही कॅन्सल होते का याच्याकडे आपण थोडंसं लक्ष दिल्यास थोडंसं आपलं कॅल्क्युलेशन सोपं जाईल. परत तोच कॅल्क्युलेशन जसं इथं आलेला होता, तर बघा 1 1 0 कॅन्सल केलं, 15 1 आणि 15 चौक 4 2 8 8 9 72, 72 किलोमीटर प्रति तास. बरोबर, सोपं आहे, ठीक आहे. इथं दोन्ही पद्धतीनं बघितलो आपण. ही शॉर्टकट मेथड होती ज्याच्यामध्ये आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर 2AB/A + B, जेथे A आणि B हे दोन वेगवेगळे वेग आहेत. जेव्हा अंतर कॉमन असेल किंवा अंतर सारखं असेल तर. बघा, पुढील प्रश्न आहे. अशा प्रकारचा एक प्रश्न आपण पाहिलेला आहे यापूर्वी कालच्या भागामध्ये. इथं काय 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या तिघांमध्ये दोघांची जोडी करून त्याचा ॲव्हरेज आपल्याला दिलेला आहे. बघा, पहिल्यांदा काय दिले, A आणि B यांची सरासरी किती दिलेली आहे, 10 दिलेली आहे. त्यानंतर B आणि C यांची सरासरी 20 दिलेली आहे आणि C आणि A यांची सरासरी हे 15 दिलेला आहे. बघा, 3 वस्तू आहेत, 3 गोष्टी आहेत, त्यांची जोडणी करत असताना कसं केलेलं आहे, पहिला दुसरा त्याची सरासरी, दुसरा तिसरा त्याची सरासरी आणि तिसरा पहिला याची सरासरी. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही आता सरासरी म्हणजे नेमकं काय, निश्चितपणे याच्या छेदामध्ये 2 आहेत, बरोबर आहे. A आणि B ची सरासरी 10 आहे, B आणि C ची सरासरी 20 आहे आणि C आणि A ची सरासरी 15 आहे. काल आपण डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं हे कशा पद्धतीनं पाहिलेलं आहे, म्हणजे कशा पद्धतीनं सोडवायचं ते पाहिले. शॉर्टकट मेथडनंच आपण इथं सोडूयात. त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं, जेव्हा या तिघांची बेरीज करू म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, A + B + C मिळेल. या तिघांची बेरीज किती येणार, 20, त्यानंतर हे 10 30 आणि 40 हे आले 45. या तिघांची बेरीज A, B आणि C या तिघांची बेरीज 45 आली. शोधायचं काय तुम्हाला, A शोधायचं. तर A ला सोडून असलेलं रिलेशन कोणतं आहे, B + C. तर याचे दुप्पट करा, B + C किती येणार, हा 2 पलीकडे जाऊन
20 दोन्ही 40 झाला. तर हा बी अधिक सी 40 याच्यामधून जेव्हा वजा करू तेव्हा हा बी कॅन्सल झाला, सी कॅन्सल झाला, ए बरोबर येणार 5 आणि पर्याय क्रमांक सी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आलेलं लक्षात. यापूर्वी आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं बघा काल, तर तो सुद्धा सेम अशाच पद्धतीचा आहे. त्यानंतर परत सेम तशाच प्रकारचा प्रश्न आहे. इथं याच्यामध्ये तुम्हाला 3 धान्य दिलेले आहेत आणि त्या 3 धान्याच्या पोत्यांची सरासरी सांगितलेली आहे किंवा वजनांची सरासरी सांगितलेली आहे. शॉर्टमध्ये लिहूत आपण गहू आणि तांदूळ. बघा, गहू आणि तांदूळ यांचा जो पोत्यांची सरासरी वजन आहे तो किती आहे? 60 आहे. त्यानंतर तांदूळ आणि ज्वारी यांच्या वजनाची सरासरी जर बघितलात, पोत्याची सरासरी वजन किती आहे? 80 आहे. आणि शेवटी गहू आणि ज्वारी, बघा, गहू आणि ज्वारी यांचे जर पोत्यांचे सरासरी वजन बघितलात, सॉरी इथं सरासरी वजन न देता इथे एकूण वजन दिलेलं आहे. बघा, एकूण वजन दिलेलं आहे तर तुम्ही सरासरी शोधू शकता त्याची. बघा, या दोघांचं एकूण वजन किती आहे? 140 आहे. हे गहू आणि ज्वारी यांचं एकूण वजन किती आहे? 140 आहे. आणि जर सरासरी काढायचं म्हटलं तर काय करणार तुम्ही? वस्तू किती आहेत? 2 आहेत आणि त्याला 2 न भागलात तर किती येणार? हे येणार 70. तर इथं आपण त्याची ॲव्हरेज इथं घेतलो. ॲव्हरेज गणितात दिलेलं नव्हतं, आपण याच्यावरून ॲव्हरेज शोधलं, त्याचं सरासरी शोधली. आणि आपण जसं आपली ट्रिक्स काय, तर त्या तिघांची बेरीज करायची. सगळ्या सरासरीची बेरीज किती येणार? बघा, 7 त्रिक 21, 210 येणार. बरोबर. प्रश्न काय म्हणले? हे झालं या तिन्ही पोत्याचं वजन. एक एक पोतं जर घेतला तुम्ही, गहू, ज्वारी आणि तांदूळ, आणि यांचं जर वजन केलात तर ते किती येणार? बघा, गहू अधिक तांदूळ अधिक ज्वारी यांचा एक एक पोत्याचं वजन 210 आहे. प्रश्न काय विचारले? तर त्याच्या पोत्याचे सरासरी वजन किती? एकूण जे पोते किती आहेत तिथे 3 आहेत. मग सरासरी काढत असताना कितीने डिवाइड करावं लागेल तुम्हाला? 3 न. बघा, सरासरी बरोबर तर एकूण वजन, तर एकूण वजनाला एकूण पोते किती आहेत? 3 आहेत. ठीक आहे, तर 210 ला तुम्ही 3 न भागला तर 70 येईल. तर 70 किलोग्राम वजन हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर पर्याय क्रमांक ए हे करेक्ट पर्याय आहे. बरोबर आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. सोपे एक्झाम्पल आहे. तिथं एकदा आपल्याला याची थेरी कळाली तर तुम्ही शॉर्टकट सुद्धा लक्षात ठेवू शकता. बघा, मी काय म्हणलं, परत एकदा सांगतो. जेव्हा एखाद्या गोष्टीची, एखाद्या संकल्पनेची आपल्याला पूर्ण थेरी व्यवस्थित समजते तेव्हाच आपण त्याचे शॉर्टकट सुद्धा लक्षात ठेवू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका दुकानदाराची 12 महिन्याची सरासरी विक्री. परत बघा, ॲलिगेशन मेथड. याच्यामध्ये पहिल्यांदा 12 महिन्याची सरासरी विक्री दिलेली आहे. परत पहिल्या 6 महिन्याची सरासरी विक्री दिलेली आहे आणि शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री काढायची आहे. इथं सरासरी विक्री न काढता एकूण विक्री काढायची आहे. तर तुम्ही सरासरी काढून एकूण काढू शकता. बघा, इथं 3 गोष्टी आहेत. बघा, पहिल्यांदा आपण काय करूयात, तर एकूण 12 महिने हे महिने घेऊत आपण इकडे. त्यानंतर सरासरी विक्री घेऊयात आपण आणि पुढे एकूण विक्री. पहिल्यांदा 12 महिन्याची सरासरी विक्री किती आहे? 9600 आहे. तर एकूण विक्री किती होणार? तर या दोघांचा गुणाकार. बघा, गुणाकार करूत. हे 2 0, त्यानंतर 12 सक्क 72, हातचे 7, 12 9 अष्टदोरशे आणि 7 म्हणजे 115. ठीक आहे. त्यानंतर हे किती येणार? 1,15,200. हे झाले पूर्ण 12 महिन्याची एकूण विक्री. 12 महिन्याची एकूण विक्री एवढी आली. पैकी पहिल्या 6 महिन्याची सरासरी 7000. हे पहिले 6 महिने आहेत.
बरोबर आहे. पहिले 6 महिने त्यांचे सरासरी किती आहे? 7200. तर एकूण विक्री किती झाली? तर मल्टिप्लाय करूत आपण. हे 2 झिरो, त्यानंतर 6 दोन्ही 12, आजचा 1 आणि 6 सत्ते 42 आणि 43. आता बघा, हे झाले एकूण वर्षातला एवढी विक्री झाली त्या पूर्ण वर्षभरामध्ये 1,15,200चे. आता पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त एवढीच विक्री झालेली होती, तर दुसऱ्या 6 महिन्याची तुम्ही शोधू शकता. तर याच्यामध्ये डिफरन्स म्हणजेच काय असेल? तर दुसऱ्या 6 महिन्याची सरासरी दुसऱ्या 6 महिन्याची एकूण विक्री असेल. मग हे 2 झिरो, त्यानंतर 2 मधून 2 गेले झिरो, 5 मधून 3 गेले 2 आणि 11 मधून 4 गेले 7. तर 72,000 हा पर्याय क्रमांक 1 मध्ये असणारं उत्तर हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आला असेल. खूपच सोपे असे प्रश्न आहेत, फक्त तुम्हाला थोडंसं त्याची थेअरी लक्षात घ्यावी लागेल. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे येथे प्रश्न आपल्याला यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर अशाच प्रकारचे इतर व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला कृपया सबस्क्राईब करावं आणि लाईक शेअर करावं. धन्यवाद.